नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण खूप छान अशी पफ स्लीव्सची डिझाइन बघणार आहोत। खूप छान पफ स्लीव्स दिसतात तुम्ही घातल्यानंतर सुद्धा, पण ही खूप जुनी आहे, पण आता ही खूप छान असं ट्रेंडमध्ये चालल्यात। त्यासाठी चला हिचं आता आपण मेजरमेंट घालूया। बघा, हिचं जे साईज आहे ना ती 11 इंचाची आहे, 10 इंचाची आहे। तर मी 1 इंच माया ठेवलेला आहे, कारण आपल्याला समोरून फोल्ड करण्यासाठी आणि मागे शोल्डर जोडण्यासाठी। तर 1 इंच एक्स्ट्रा माया ठेवून मी 11 इंच वरती घेतलं। लांबी 11 इंच घेतलं आणि हिची जी रुंदी आहे ती 8 इंच आहे आपलं। तर 8चं मी 1-1.5 इंच एक्स्ट्रा माया ठेवलं, 9.5 वरती टिक केलं। आणि जी समोरचा आपला दंडाचा भाग आहे बघा, तिथे मी 6 इंच घेतलेला आहे। आता तिथे सुद्धा आपल्याला 1-1.5 इंच आपल्याला माया ठेवायचा आहे। तर 1.5 इंच माया ठेवून मी तिथे सुद्धा निशाण लावलेला आहे। आता आपल्याला पफ स्लीव्स बनवण्यासाठी बघा, खाली सगळं जी आपलं स्लीव्स असतात ना, नॉर्मल स्लीव्सची सगळी मार्किंग घालून घ्यायचं। नॉर्मल स्लीव्सला बघा खाली सुद्धा मी 3.5 इंच वरती उतरते। तर तुम्ही सुद्धा 3.5 इंच वरती जर उतरला तर कुठे सुद्धा गुडी किंवा झोळ येण्याची शक्यता नसते। तर आता आपल्याला जी आपली नॉर्मल स्लीव्स असतात ना तिची ड्राफ्टिंग घालून घ्यायची। बघा, आता मी सगळी ड्राफ्टिंग घातलेली आहे। हिचा डीपमध्ये एक दिवस तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे। आणि जी ही स्लीव्स मी ज्या फ्रॉकला लावले ना, ते फ्रॉकचा व्हिडिओ मी 2-3 दिवसाखालीच तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे। तर आता आपल्याला पफ येण्यासाठी बघा इथे 5 इंच वाढवावं लागेल। तर बघू शकता इथे मी बघा 5 इंच वाढवलेलं आहे। 5 इंचावरती जी पफ आहेत ना ते खूप छान असं पफ बसतंय। तुम्ही बघितलेलंच आहे फोटोमध्ये, मी तिचं व्हिडिओ केलं नव्हतं, फक्त तुमच्यासोबत फोटो शेअर केलेली आहे। आता आपली जेवढी रुंदी आहे कपड्याची तेवढी रुंदी घ्यायचं, रुंदीचं हाफ करायचं। बघा इथे 9 इंच होतं, तर मी 4.5 इंच घेतलं। 4.5 इंचवरती एक उभी अशी रेष मारून घ्यायची सरळ आपल्याला। आणि तिथून आपण जिथं आता पफसाठी 5 इंच दिलेलं आहे तिथून आपल्याला गोलाकार शेपमध्ये द्यायचं। इथे यू शेप पण द्यायचं नाही, क्रॉस पण द्यायचं नाही। जसं आपलं स्लीव्सला आपण गोलाकार एक मोंड्याला देतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला मोंड्यासारखं इथे शेप द्यायचा आहे। आणि ते शेप आणून आपली जी खालची ड्राफ्टिंग आहे ना स्लीव्सची तिच्यात मिक्स करायचं आणि तिच्याहून एक अर्धा इंच पाऊण इंच आपल्याला खाली घेऊन जायचं, जेणेकरून ती पफमुळे ना आपलं तिथं थोडंसं झोळ येण्याची शक्यता असते, त्यामुळे तिथं थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे। तर आता जी आपलं दंडापासूनचे पूर्ण बगलापर्यंतचं भागाला असं मार्किंग घालून घ्यायचं। आता सगळे जॉईंट झालेले आहे, एक्स्ट्रा माया सुद्धा ठेवलेला आहे। बघू शकता एवढ्याच याच्यामध्ये ना आपलं पफ स्लीव्स खूप छान होतं। आणि ती पफ स्लीव्स येण्यासाठी ना एवढं आपलं 5 इंच वाढवावंच लागेल। आता आपल्याला जिथं जिथं आपलं वाढवलेलं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। बघू शकता इथे जिथं आपलं 4 इंचवरती आपण 4.5 इंचवरती टिक केलं, खाली थोडंसं क्रॉसमध्ये गेलं आपण वाढवलेलं। आता जिथे आपलं बघा स्लीव्सचे बरोबर आलेले होते ना आपली नॉर्मल स्लीव्स, तिथे एकच मारायचं। आता तिथून आपल्याला प्लेट्स घ्यायचे असतात, तर प्लेट्स घेणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते की कसं पफचे प्लेट्स घ्यायचे ते। तर आता जे एक्स्ट्राचा कपडा होता ते सुद्धा मी कट करून काढलेला आहे। आता आपलं जी मेन कपडा आहे स्लीव्सचा ते कपडा सुद्धा आपण कट करून घेऊयात। बघू शकता हिला मी उकलून दाखवते कशा पद्धतीने ह्याचा शेप आलेला आहे। आता ही जी साडीचा कपडा होता, मी साडीचंच फ्रॉक शिवलेलं होतं, तर तिच्यावरती मी ठेवते आणि जशाला तसं कट करायचं। इथं आपल्याला अर्धा पाऊण इंच थोडंसं जास्तच ठेवायचं, जेणेकरून की शिवताना कमी जास्त होईल। तर चला मग आपली आता कटिंग झालेली आहे, तर तुम्हाला हे शिवून सुद्धा मी दाखवते। तर बघा, आधी 2 जे अस्तर आहे ना आपलं अस्तर सगळीकडून जोडून घ्यायचं, कुठेच कमी जास्त होऊ नये या पद्धतीने। तर बघा मी अस्तर जोडून घेतलेलं आहे, उलटं सरळ वगैरे काही नाही, अस्तर खाली ठेवायचं आणि जे स्लीव्ज आहे ना सरळच वरती ठेवायचं। आता हिला बॉल पिन लावून मी सेव्ह करून घेते, कारण की कपडा कमी जास्त होतो किंवा इकडे तिकडे सरकतो। कपडा इकडे तिकडे झाला ना तर आपल्या पूर्ण स्लीव्हचा लुकच खराब होऊन जातो। त्यासाठी बघा इथे कुठेच कमी जास्त होऊ नये यासाठी आधी आपल्याला अस्तर खूप चांगल्या पद्धतीने असं फिनिशिंगने जोडून घ्यायचं। अस्तर जर तुम्हाला असं सिलाईने जोडता नाही आलं ना तर मी स्लीव्स कशा पद्धतीने जोडायचं हे सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। आता आपलं सगळीकडे स्लीव्स जोडून झालेले आहे। जे एक्स्ट्राचं कपडा आपण ठेवलेलं होतं ते कट करून काढायचं आणि आपल्याला बघा आता एक्स्ट्राचा कपडा मी काढले, खालून आपल्याला अर्धा इंच आपण जास्त सोडलं होतं, कारण आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागतो म्हणून। 10 इंचाचे स्लीव्स होते, आपण 1 इंच जास्त करून असं 11 इंच घेतलेलं होतं। तर आता आपल्याला खालून सुद्धा अर्धा इंचच फोल्ड करायचं, अस्तर सुद्धा अर्धा इंच करायचं आणि जे वरचा कपडा आहे ना मेन ते सुद्धा अर्धा इंच आपल्याला असं फोल्ड करून वरून सिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथे खूप फिनिशिंगने असं बसतो। 25 वर्ष आधी ना ही पफ स्लीव्स खूप चलत होते आणि त्या काळात सगळेजण पफ स्लीव्सच घालत होते, पण मध्यंतरी हिचं ना काळ सगळं ही झालेलं होतं। आता हिचं खूप ट्रेंड आलेलं आहे पफ स्लीव्सचं आणि खूप सारे लोक असे ना ड्रेसला, फ्रॉकला किंवा मग ब्लाउजला सुद्धा पफ स्लीव्स बनवत आहेत। आणि ही स्लीव्स ना खूप छान असं ट्रेंडमध्ये चालल्याने ना खूपच भारी दिसतात। आणि चला मग आता ही तर आपलं खालची झालेलीच आहे, तर आता आपल्याला
तिचे जी प्लेट्स आहेत ना, प्लेट्स कसे घालायचे ते बघायचं. मेन प्लेट्स घालण्याचं आहे. जिथं आपलं आपण बरोबर स्लीव्हच्या ठिकाणी कट लावून घेतलेलं होतं तिला थोडंसं डीपमध्ये कट करायचं, जेणेकरून की आपल्याला ओळखू यावं म्हणून. आता प्लेट्स कसे घालायचे हे तुम्हाला सांगते. आता आपल्याला जिथून आपण सुरुवात केली ना, एका साईडनं आपल्याला उलटे प्लेट्स घालायचे. तुम्ही बघू शकता इथे मी सगळे उलटे प्लेट्सच घातलेले आहेत. जिथं आपलं सेंटर पॉईंट आहे ना मोंड्याचं, तिथपर्यंत आपल्याला हे असे उलटे प्लेट्स घालायचं आणि जिथं आपलं सेंटर पॉईंट संपवतो तिथून आपल्याला आता सरळ प्लेट्स घालायची. तुम्ही आता ही माझे उलटे प्लेट बघा 5-6 पडलेले आहेत. आता आपल्याला इथून सरळ प्लेट्स घालायची. ती असं उलटे आणि सुलटे प्लेट्स घातलं ना तर आपलं पफ जे आहे ना खूप उठावून येतो आणि खूप असं छान पण दिसतो. पफ खूप मोठा पडतो. आता आपले हे प्लेट्स झालेले आहेत बघा. एकूण 10 प्लेट्स पडलेले आहेत. आता बघू शकता तुम्हाला ही पफ किती छान बसलेले आहेत ते. आता हिला मी तुमच्यासोबत जोडून सुद्धा दाखवते. बघू शकता असं सरळ केल्यानंतर सुद्धा किती छान आलेलं आहे. ह्याच्यात ना आपल्याला फक्त कटिंग आणि हिचे जे प्लेट्स आहेत ना ते घालणंच इम्पॉर्टंट आहे. दुसरं ह्याच्यात काही नाही. असं नॉर्मल स्लीव्ह सारखंच आहे ही. आता तुमच्यासोबत मी हे जोडून सुद्धा दाखवते. बघा आता हे जोडण्यासाठी शोल्डर घेतलेलं आहे. शोल्डरवरती जी आपलं सेंटर पॉईंट आहे ते काढायचं स्लीव्हचा सुद्धा, आणि आपलं जे ड्रेस आहे ना ड्रेसचा सुद्धा शोल्डरचं का बरोबर घेतलं आणि तिथून बघा मी अर्ध्यामधून स्लीव्ह लावते कधी पण. कारण जरा तुम्ही ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत मोंड्यापर्यंत घेतलं ना तर कुठेतरी कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि आपलं जे सेंटर पॉईंट असतो ना ते जोडत नाही, शोल्डरपर्यंत येत नाही स्लीव्हचा. त्याच्यासाठी आधी आपल्याला सेंटर पॉईंट पासून अर्ध्यामधून सिलाई मारून घ्यायची आणि परत मग दुसऱ्या साईडला मारल्यानंतर जी आपण डबल सिलाई मारतो ना तेच झालं तर मग ह्या सिलाईकडून त्या सिलाईपर्यंत बी मारलं तरी चालतंय. तर आता हे मी जोडून तरी घेतलेलं आहे. बघू शकता स्लीव्हजला ड्रेस सोबत. आता ह्याची फिटिंग करून घ्यायचं आणि मग जे ह्याचं फायनल लुक आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअरच करते. खूप छान असं पफ स्लीव्ज बसतो आणि खूप ट्रेंडमध्ये आजकाल चाललेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.